विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अभ्यासक श्रोते हो, कारण म्हणजे आपण सगळे अभ्यासकच आहोत. आपल्या रविवारी व्याख्यानमालेमध्ये आपण आद्यकवी मुकुंदराज विरचित विवेक सिंधू या ग्रंथाचा प्रकरणशः त्याचा परिचय करून घेत आहोत. त्यामध्ये यापूर्वी आपण स्वामींचं चरित्र पाहिलं, मुकुंदराज स्वामींचं, आणि विवेक सिंधूतील प्रकरण पहिले आणि प्रकरण दुसरे याची आपण थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे. आणि आज पूर्वार्धातील जे प्रकरण तिसरं आहे, ज्याचं नाव आहे तत्वसृष्टी कथन. हे तत्वसृष्टी कथन खरं म्हणजे या तिसऱ्या प्रकरणापासूनच खऱ्या अर्थाने ग्रंथाचा तात्विक भाग सुरू झालेला आहे. यापूर्वीच्या म्हणजे दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटी शिष्याने श्री गुरूंना विनंती करताना काही प्रश्न विचारले होते. ते जवळजवळ 11 प्रश्न होते. आणि आता ह्या 11 प्रश्नांची उत्तरं आपण मला द्यावी अशी विनंती त्या शिष्याने केलेली होती गुरूंना. म्हणून आता त्या प्रश्नांची उत्तरं अगदी क्रमशः नव्हे, परंतु त्या प्रश्नांची उत्तरे इथून पुढे म्हणजे प्रकरण तिसऱ्यापासून ग्रंथाच्या अखेरीपर्यंत या प्रश्नांची उत्तरं देण्यात येत आहेत. त्या प्रश्नांचा विचार आपण मागील प्रवचनामध्ये केला होता, परंतु आता कोणते प्रश्न विचारले शिष्याने गुरुला आणि मग श्री गुरूंनी त्यांचं समाधान करायला कसा प्रारंभ केला ते पुन्हा एकदा आपण पाहूया. शिष्याने विनंती केली होती. शिष्याने विनंतीपूर्वक विचारलं होतं, अहो महाराज, जीव या शब्दाने काय सांगितले? म्हणजे जीव या शब्दाचा अर्थ काय होतो? ब्रह्म हे नाव कोणाला ठेवले आहे? म्हणजे ब्रह्म कोणाला म्हणायचं? तव शिष्ये विनविले, जी जीवू शब्दे काय बोलिले, ब्रह्म हे नाव ठेवले कवनाशी जी. अशा दुसऱ्या प्रकरणातील 99व्या ओवीपासून शेवटी 3-4 श्लोक ओव्यामध्ये हे प्रश्न विचारलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, परमात्मा म्हणजे तो कोण? तो सगुण आहे की निर्गुण आहे? का त्याचे काही विशेष वेगळे लक्षण आहे? स्वामी, याविषयी मला सांगा. नंतर मग माया ही कोणाची शक्ती आहे? मायेचे स्वरूप कसे आणि तिची अवस्था कशी? आणि ह्या अविद्येची अखेर व्यवस्था काय आणि तिला आश्रय कोणता? असे प्रश्न विचारले. आणि पुढे हा प्रपंच कोणी निर्माण केला? तो प्रपंच कशामधून उभारला गेला? जर हा संसार खोटाच आहे तर मग तो जीवाच्या मागे का लागला? कोणत्या कारणाने लागला? त्यातून सुटण्याचा उपाय काय? अशा अतिशय महत्वाचे प्रश्न मागच्या म्हणजे दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटी विचारून स्वानुभव दृढीकरणे नाम द्वितीय प्रकरण समाप्तम हे माग प्रकरण समाप्त झालं. आता तिसऱ्या प्रकरणाला प्रारंभ करत आहे. नाव आहे तत्वसृष्टी कथन. यामध्ये सुरुवातीलाच श्री गुरु आपल्या शिष्याला धन्यवाद देत आहेत. त्याचं कारण बघा काय सांगितले पहिल्या ओवीमध्ये, आईके शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी, आठवे जेथीचा प्रश्नी परमपुरुष तो. म्हणजे धन्यवाद का दिला गुरुने शिष्याला? तर ते म्हणतात, हे शिष्यश्रेष्ठ, की तू जे मला प्रश्न विचारले त्या प्रश्नामुळे झालं काय माहिती का, मला पुन्हा त्या परमपुरुषाची आठवण तू करून दिलीस. याचा अर्थ गुरूंना परमपुरुषाची परमात्म्याचा विसर पडला होता का? तसं नाहीये. पण अग्नीवरील राखेला फुंकर मारली म्हणजे तो धगधगीत अग्नी जसा पुनश्च प्रकट होतो, दिसू लागतो, तसा जणू या शिष्याच्या प्रश्नाने श्री गुरूंच्या अंतःकरणातील परमात्म ज्ञानाला फुंकर घातली. आणि म्हणून असे प्रश्न विचारणारे शिष्य गुरूंना अतिशय आवडतात. म्हणून आपल्या शिष्यांना श्री गुरु धन्यवाद देत आहेत. अरे, निर्गुण स्वरूपाच्या छतावर जीव ईश्वर यांच्या संबंधी अनेक प्रवाद उमटतात. त्यांचे स्पष्टीकरण करायचे झाले तर ते अनुभवानेच केले पाहिजे.
कारण हे जे मी तुला सांगतोय हे अनुभवाने सांगण्याजोगा आहे. कारण साखर खाणारा आणि फक्त साखरेवर बोलणारा याच्यामध्ये फरक आहे. साखर खाऊन ती गोड आहे हे सांगणारा शेवटी श्रेष्ठच आहे. थोडक्यात इथं अनुभव प्रामाण्याला महत्व आहे, शब्द प्रामाण्याला महत्व नाही. तू जे मला प्रश्न विचारलेस ते अनुभव प्रामाण्याचे प्रश्न आहेत, ते मी तुला सांगेन. पुढे ते सांगतात की मोत्याला जर वेजे पाडायचे असतील, छोटी छिद्र पाडायची असतील मोत्यांना, तर लोखंडाच्या सळीने त्या मोत्याला छिद्र पाडता येणार नाहीये. तर तिथे नाजूक तीक्ष्ण हत्यार पाहिजे. तसा हा परब्रह्म स्वरूपाचा विचार करायचा असेल तर तो विवेकपूर्वक करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी मी जे तुला आता ज्ञान सांगणार आहे ते तुला अनुभवाचे कान देऊन ऐकावे लागतील. काय म्हणतात बघा, म्हणोनी अनुभवाचे कान, करोनी ऐके निरूपण, अनुक्रमे तुझे प्रश्न सांगिजतील. त्यापुढे आता सद्गुरूंनी निरूपण करायला सुरुवात केलेली आहे. सद्गुरू म्हणतात, हे बघ बाबा, जे जे काही घडले, घडत आहे, घडणारे आहे ते त्रिशक्तीत्मक आहे. म्हणजे परब्रह्म तिन्ही शक्तींच्या पलीकडचे आहे. तो सर्वांचा निर्माता आहे. त्याचा कोणी निर्माता नाही. त्याच्या शक्तीच्या साह्यानेच परब्रह्माला जाणता येतं. शक्तिचक्राशी वेगळं जे नेप्ती मात्र निष्कळ, निजानंद निर्मळ परब्रह्म जाणावे. त्यासाठी काय सांगितले त्यांनी, की सामान्यतः एखादी गोष्ट दुसऱ्याला समजावून सांगताना वर्णनाप्रमाणे शक्य असेल तर आपण ते पहा असं म्हणून त्या वस्तूकडे बोट करून निर्देश करून ती पहा वस्तू असं आपण म्हणू शकतो. पण इथे मुळातच गोष्ट अशी आहे की परब्रह्म ही काही बोटाने दाखवण्याजोगी गोष्ट नाहीये. याच्यावरती एक सुंदर अभंग आहे बघा. त्यात म्हटलेलं आहे, कसे रे बोटाने दाखवू तुला, पहा अनुभव गुरुच्या मुला, नको सोडू देठीच्या मुळा, सोड अंजुळी आपुल्या कुळा, कसे रे बोटाने दाखवू तुला. किती पहाशील पहा भोवते, येता जाता सवे आसते, तुझ्या पाठी पायांगते, तुझ्या लोचनी चमकते, कसे रे बोटाने दाखवू तुला. ही खून त्वा ओळखून घ्यावी, गुरुपुत्रा जाऊनी पुसावी, ते नेऊनी तुझ दाखवी, ज्ञानदेवे सांगितली, तेने मुक्तीही जोडली, कसे रे बोटाने दाखवू तुला, पहा अनुभव गुरुच्या मुला. असं ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलेला आहे. म्हणजे याचा निर्देश त्रिपुटींनी सुद्धा करता येत नाही. द्रष्टा, दृश्य, दर्शन हे जे त्रिपुट आहेत, आपल्याला बाह्य जगातलं जे दर्शन होत असतं कुठल्याही वस्तूचं, ते द्रष्टा, दृश्य, दर्शन या त्रिपुटीमधून होत असतं. पण परमात्म्याचं दर्शन हे त्रिपुटींच्या पलीकडचं आहे. आपल्याला जर त्रिपुटींचा अभ्यास करायचा असेल तर एकनाथी भागवत ग्रंथात अध्याय 3 मध्ये ओवी 201 ते 209 या ओव्यामध्ये श्री एकनाथ महाराजांनी मायाकृत 21 त्रिपुटी सांगितलेले आहेत. 21 त्रिपुटी आपण अवश्य पहा. इथे 8व्या ओवीमध्ये म्हटले, ज्ञाता ज्ञान ज्ञेये, जेथ नाही हे तृतीये, परब्रह्म ते अप्रमेय जाणावे पै. म्हणजे द्रष्टा, दृश्य, दर्शन, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, ध्येय, ध्याता, ध्यान, दृश्य, द्रष्टा, दर्शन, कर्म करता, क्रियाचरण, भोग्य, भोगता, भोजन, असे 21 त्रिपुटी आहेत. पण पुढे सद्गुरू सांगतात की ते परब्रह्म ज्ञान म्हणावे तर तिथे जाणीव पोचत नाही, अज्ञान म्हणावे तर तिथे नेणीव नाही, आणि काहीच नाही म्हणावे, अभावात्मक म्हणावे तर तिथे आनंदाची ठेव आहे. म्हणू तरी काय त्याला. म्हणजे कोणी त्याला अभाव म्हटलंय, शून्य म्हटलंय. इथे बौद्धवादाचं खंडन केले स्वामींनी 10व्या ओवीमध्ये.
अभाव म्हणजे ते शून्य, शून्यवादियाचे मत्त जे जघन्य, म्हणून जगी मनशी कायगा धन्य ब्रह्मविद तुझे. अरे, ज्या बौद्धांनी त्या तत्वाला शून्य म्हटले, तर बुद्ध हे जगाचे तत्व शून्य आहे असे मानतात. म्हणून कोणीही खंडन न करताही ते मत स्वभावतः खंडित आहे. कारण शून्याची सिद्धी करण्याकरता कोणीतरी वेगळा असावा लागतोच ना. मग तुम्ही शून्य आहे म्हणता कशावरून? तेव्हा त्याच्या पाठीमागे लागू नका. कारण खरे ब्रह्मज्ञानी ब्रह्मविद धन्य आहेत की त्यांनी ब्रह्म काय आहे ते जाणलेलं आहे. ब्रह्म शून्य नाही, मग ब्रह्म पूर्ण आहे. पूर्ण आणि शून्यामध्ये फरक आहे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. असं ते ब्रह्म आहे. ते परब्रह्म आहे म्हणावी तरी प्राप्त कसे करून घ्यावे, आणि नाही म्हणावे तर सोडायचे तरी कसे बरे, हे असं असे परब्रह्म हे आपण होऊनच प्रत्यक्ष अनुभवायचे असते. कारण हे बोटाने दाखवायची गोष्ट नाही, तर ती सद्गुरूंच्या कृपेने अनुभव घेण्याची ती गोष्ट आहे. मग ते परब्रह्म आहे तरी कसं? काही लक्षणांच्या साह्याने बोलता येणं शक्य आहे. मग ती लक्षणं कोणती? तर ओवी 12 ते 16 यामध्ये ती लक्षणं सांगितलेली आहेत. फक्त मी लक्षणं सांगतो. सर्व अवस्थेमध्ये क्रिया करूनही अक्रिय असतं परब्रह्माचे लक्षणे. सर्व अवस्थेत क्रिया करूनही अक्रिय असतं. सर्वत्र एकसारखे चैतन्यरूप असणारे असते. सर्वव्यापी पण तरीही अलिप्त असते. सर्व सगुण साकाराचं आश्रयस्थान असते. आणि मुख्य म्हणजे ते स्वसंवेद्य असते. जे वेद्य ना अवेद्य, जे अनुपम्य स्वयं वेद्य, ते जाणे रे सुविद्य परब्रह्म तू. ते परब्रह्म कसे तू जाण, असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि असं म्हटलंय की सर्वेश्वर जरी झाला आणि जर त्याला सर्वज्ञतेचा, ज्ञानाचा, जाणतेपणाचा अहंकार जरी निर्माण झाला, तरी त्याला परमात्मा स्वरूपाचं पूर्ण ज्ञान होऊ शकणार नाही. मग तिथे अहंकार गळून जाईल, कल्पना ही अस्तंगत होईल, तेव्हाच परब्रह्म हे स्वानुभवाच्या साह्याने आकलन करता येते. एकंदर सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार त्या परब्रह्माचं अनुसंधान करीत सर्वस्व समर्पण करून मीपणा देखील शिल्लक न ठेवता ज्या वेळेस त्याला शरण जाऊ, तेव्हा सगळ्या विक्षेपता बाजूला सारून मग त्या परब्रह्माचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं. तसं होऊ शकणार नाही. म्हणून त्यांनीच परब्रह्माचं स्वरूप सांगताना म्हटलेलं आहे की आकाशात ज्याप्रमाणे नसतेच, म्हणजे मिथ्या किंवा खोटे आभाळ उठते, त्याप्रमाणे परब्रह्मावर मायेचे पटल आलेले असते. ते मायेचे पटल एकदा दूर केलं की परब्रह्म निखळ शुद्ध आहे. खरं म्हणजे परब्रह्म शोधायचं नाही, परब्रह्म प्राप्त करायचंही नाही, पण त्याच्यावर अज्ञानाने, अविद्येने, मायेने जे काही अज्ञानाचं पटल आलेलं आहे, आकाश दिसत नाही का तर आभाळ आलंय म्हणून, तेवढं आभाळाचं पटल दूर केलं की आकाश आहेच म्हणून दिसतच ते. तसं हे अज्ञानाचं पटल दूर केलं की परब्रह्म आपल्याला दिसतच, नव्हे आपणच परब्रह्म आहोत याची अनुभूती येते. पण त्यासाठी त्या प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्या कशा, त्याच आता इथून पुढे सांगितल्या जाणार आहेतच. पुढे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मायेला त्यांनी विटाळशीची उपमा दिलेली आहे. माया ही खरं म्हणजे जीवाला परब्रह्मापासून दूर करते. त्यांच्यामध्ये त्यांचा संबंध खरं जो जीवो ब्रह्मैव नापरहा हा खरा संबंध आहे, परंतु माया त्या संबंधापर्यंत जीवाला जाऊ देत नाहीये, दोघांमध्ये फारकत निर्माण करत असते. हे परब्रह्म जे ध्यानाशिवाय व्यापिले जाते, ध्यायले जाते, जे चिंतनाविना चिंतिले जाते आणि जे जाणतेपणा शिवाय जाणले जाते, तेच परब्रह्म आहे. ते परब्रह्म जाणतो तो ज्ञानी. बघा, परब्रह्म जाणणाऱ्याला ज्ञानी म्हटलेलं आहे. किंवा असं म्हणा की परब्रह्म जाणलं तरच तो ज्ञानी म्हणायचा, अन्यथा तो मायावी ज्ञानी असं म्हणायला हरकत नाही. कारण बाकीच्या विद्यांना,
मायाकृत विद्यांना इथं खरं पाहता अविद्याच म्हटलेलं आहे. तर मग असे जे ज्ञानी आहेत त्यांच्या विविध भूमिका आपल्याला पाहायला मिळतात बघा. आता याच्यानंतर ओवी 23 पासून पुढे 30व्या ओवीपर्यंत त्यांनी विवर्तवादातून परब्रह्माचं लक्षण सांगितलेलं आहे. तर सांगितलं काय बघा, की ते हे परब्रह्म गुणरहित, सत्व रज तम गुणरहित असून सर्वेश्वराचे स्वस्वरूपच होय असे समज. हे चैतन्यमय पूर्ण परब्रह्म मायेचे मूळ अधिष्ठान आहे, हे ध्यानात धर. मायेचे मूळ अधिष्ठान आहे. माया हा परब्रह्माच्या ठिकाणी होणारा भास होय असा वेदांताने सिद्धांत मांडला आहे, जो प्रमाणांनी सिद्ध होणारा असा उपनिषदांचा मथितार्थ आहे. म्हणजे ब्रह्म हे विवर्त असं भासल्यासारखं आहे. परब्रह्म हे विकाररहित आहे म्हटलंच तर हे दोन प्रकारचे वाद परब्रह्माच्या स्वरूपाविषयी सांगितले जातात. एक म्हणजे अजातवाद आणि दुसरा म्हणजे विवर्तवाद. अजातवादवाले असे म्हणतात की परमार्थतः पाहू गेल्यास जगत उत्पन्न झालेच नाही, कारण परमार्थतः एक ब्रह्मच आहे. त्याच्या वाचून दुसरा कोणताही पारमार्थिक पदार्थही नाही, कुठलाही पदार्थ नाही. ते ब्रह्म उत्पत्ती रहित आहे. त्यामुळे जे स्वतः उत्पत्ती रहित आहे त्यापासून कोणतेही कार्य उत्पन्न होत नाही. त्याशिवाय त्या परब्रह्माशिवाय काहीच नाही, काही निर्माण झालंच नाही. मुळे याला अजातवाद म्हणतात. विवर्तवाद काय सांगतो? तो म्हणतो तुमचं म्हणणं बरोबर आहे ते परब्रह्मच आहे, पण वस्तुस्थितीने जर पाहिलं, व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं तर सामान्य माणसाला जगाची प्रतीती येते. त्याचं काय? म्हणजे वस्तुस्थितीने जगत झाले नसले तरी व्यवहार दृष्टीने जगाची प्रतीती येतेच ना. मग त्या अर्थी जगत उत्पन्न होते असे मानले पाहिजे, कारण पदार्थ असल्या वाचून त्याची प्रतीती येत नाही. पण प्रतीती येण्याकरता जगाची वास्तव सत्ताच मानली पाहिजे असे मात्र नाही, तर कल्पित सत्ता मानून देखील प्रतीती होऊ शकते. असे नाना तऱ्हेचे वाद परब्रह्माच्या स्वरूपाविषयी आपल्याला मांडलेले दिसतील. आता या दृष्टीने सांगितलेलं आहे की मायेचं स्वरूप आता इथून पुढे वर्णन केलं जात आहे. वास्तविक ब्रह्म हे उपमारहित आहे. ब्रह्म ते उपमारहितू तेथे कासियापा असे दृष्टांतू, पण एकदेशी होती उचितू बुझावया दोषे. 29व्या ओवीमध्ये स्वामी सांगतात की ब्रह्म हे तर उपमारहित आहे. मग दृष्टांताचा उपयोग कशाला? परंतु समाधान होण्याच्या उद्देशाने हे एकदेशी योग्य होतील एवढेच. अज्ञानाला त्याचं समाधान करून देण्यासाठी दृष्टांताचा आधार घ्यावा लागतो. असं हे परब्रह्म आहे. ते मायेने त्याला शबल आणि शुद्ध अशा स्वरूपामध्ये मायेने त्याला रूप दिलेलं आहे. मुळात ही माया आली कशी? आता ह्या प्रश्नाचं उत्तर इथं नाहीये लगेच. इथं सुरुवातीला परब्रह्माविषयी सांगितलं जातंय. ते जे 11 प्रश्न आहे त्यामध्ये मायेविषयी जो प्रश्न आहे त्यावेळेस त्याचं उत्तर दिलं जाईल. तर सध्या परब्रह्म स्वरूपाचं वर्णन करत असताना इथे मध्ये त्यांनी माया स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. काय आहे माया? तर ती माया असे म्हटलेलं आहे की ईश्वराच्या ठिकाणी जी गुणसाम्यता असते म्हणून सांख्यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ सत्वरजतम या गुणांची त्यांच्या ठाई समता असते. ही समता म्हणजे ईश्वराची उन्मनी अवस्था होय. ही उन्मनी अवस्था चैतन्याच्या ठिकाणी अधिष्ठित झाली की मग तिला माया म्हणतात. परमात्म्याची उन्मनी अवस्था चैतन्याच्या ठिकाणी अधिष्ठित झाली की थोडक्यात महामाया म्हणजे कोणतं? ईश्वराची उन्मनी अवस्था. म्हणजे समता म्हणजे ईश्वर आणि विषमता म्हणजे माया. संत हे नेहमी समतेमध्ये स्थिरावलेले असतात, नव्हे ते समतेतच स्थिरावण्याचा आपल्याला उपाय सांगतात, उपदेश सांगतात. ठीक आहे, ईश्वराची उन्मनी म्हणजे महामाया, पण मग ती कशी आहे? तर शुद्ध सत्वाने परिपूर्ण असणे हे मायेचे खरं महामायेचे लक्षण सांगितलं बरं का. वस्तुतः ती शुद्ध सत्वाने परिपूर्ण आहे. तसेच आत्मस्वरूपाचे अनुसंधान हेच केवळ ब्रह्माशी असलेले अनुसंधान होय.
तेव्हा सत्वगुणाची क्षोभ दशा झाली की मग महामाया त्रिगुणाच्या रूपाने आकाराला येते, ज्याला आपण परमात्म्याचा मूळ संकल्प म्हटलेला आहे. पहिला क्षोभ निर्माण झाला. क्षोभ कोणता? एकोहम बहुश्याम प्रजायेती. आणि मग त्याच्यातून अहम हा पहिला हुंकार निर्माण झाला. त्याला सत्वगुणाचा क्षोभ झाला असं म्हणतात. आणि मग अहम मी ब्रह्म आहे हे पहिलं स्फुरण. खरं म्हणजे ब्रह्म आहेच, तर मग ब्रह्माने कशाला सांगायला पाहिजे मी ब्रह्म आहे म्हणून? सूर्य आहेच हे सर्वत्र सिद्ध असतानाही सूर्याने आवर्जून कशाला सांगायला पाहिजे की मी सूर्य आहे म्हणून? हे जे मी ब्रह्म आहे याच्यातला अहम ब्रह्म अस्मी, याच्यातला जो अहम निर्माण झाला हा पहिला अहम, इथेच मायेचं स्फुरण निर्माण झालेलं आहे. आणि मग अहम ब्रह्मास्मी या सूत्राप्रमाणे मीच परब्रह्म या प्रकारचे स्वरूपाचे जे ज्ञानरूपी स्फुरण माणसाच्या ठिकाणी निर्माण होऊ लागते, ते स्फुरण म्हणजेच महामाया असे चतुर सुज्ञ माणसाने ओळखावे. जेथे जेथे अहमचे स्फुरण येईन लक्षात ठेवायचं, तेथे तेथे मायेचे स्फुरण आहे. मी परब्रह्म येणे आकारे ज्ञानस्वरूपी स्फूर्ती स्फुरे, ते ओळखावी चतुरे महामाया. 34व्या ओवीमध्ये स्वामी सांगतात. म्हणजे माया कशी आहे म्हणून सांगितलंय. खरं पाहता असं म्हटलंय, माया केवढी? तर जीवाच्या जाणीवे एवढी. जेवढी जीवाची जाणीव मोठी तितकी माया मोठी. वास्तविक परमात्मा केवढा? तो केवढा हे सांगताच येत नाही. त्याला ब्रह्म म्हटलं. ब्रह्म म्हणजे बृह. बृह नावाचा धातू आहे. बृह म्हणजे वाढणे, वर्धमान होणे, मोठेपण, विशालपण, इन्फिनिट, अमर्यादित, टाइम अँड स्पेसलेस, काल व अवकाश आणि मनोनिर्मित संकल्पना यापेक्षाही व्यापक. त्याची व्यापकता सोप्या भाषेमध्ये तुकाराम महाराज सांगतात एका अभंगामध्ये. तुका म्हणे अनु तुझं विन नाही, नभावुनी पाही वाढ असे. म्हणजे तू अणूनही सूक्ष्म आहेस आणि आकाशाहून सुद्धा व्यापक आहेस. अनोरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, ही तुकोबरांची परब्रह्म स्थितीची अनुभूती आहे किंवा अनोरणियान महत्महियान. आणि पुढे ते म्हणतात, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. अशी ही माया कशी आहे? दुर्घट आहे. दुर्गे दुर्घट भारी तुझे विन संसारी. ही दुर्गा दुर्गम, ही माया कशी आहे? दुर्गम आहे आणि दुर्घट आहे. कारण का? हा भवसागर ह्या मायेची दुर्घटता आपल्याला कल्पना करून देतो बघा. मायेची ही दुर्घटता, अवघडपणा तीच शहाण्याने जाणावी, जी केवळ खोट्या भासाने परब्रह्माशी नसलेले द्वैत वेगळेपण दाखवते. वस्तुतः परब्रह्माचे आणि मायेचे वेगळेपण नाहीच, कारण त्याच्याच स्फुरणामुळे मायेचा भास निर्माण झालेला असतो. मग ही माया दुर्घट कशामुळे होते? तर अहम आणि मम हे मायेचे दोन मुख्य बंध आहेत. मी सर्वात पहिला बंध कोणता आहे? तर मी. आणि मग मी आला की अहम आला की पुढे काय आला? मम आलाच. एक अशी गोष्ट सांगतात, अतिशय कुशल असा एक मूर्तिकार होता. तो सुंदर मूर्त्या घडवायचा. आणि त्याला एकदा स्वप्नामध्ये स्वप्न पडलं. यमाने सांगितलं की अमुक अमुक दिवशी मी तुला न्यायला येणार आहे, म्हणजे तुझा मृत्यू ठरलेला आहे. मग तो काय करतो? यमाला वेळ सांगतो, अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेत या. आणि तो काय करतो? त्याच्यासारख्याच 5 मूर्त्या बनवतो. त्याच्यासारख्याच. तो उभा राहिलाय आणि तशाच त्यांनी मूर्त्या, 5 मूर्त्या त्याने, आणि 4 मूर्त्या बनवतो. 5 नव्हे, 4 मूर्त्या बनवतो. 2-2 बाजूला 2-2 मूर्त्या उभ्या करतो आणि 2 मूर्त्यांच्या मध्ये हा उभा राहतो. लांबून पाहिल्यावरती ह्या 5 व्यक्ती वाटाव्यात, म्हणजे यम फसावा अशी त्याची त्यांनी ठरवलं होतं. एकदा मृत्यूची वेळ टळली की मग यम आपल्याला नेणार नाहीये. मग यम येतो त्या मूर्त्या पाहतो. यमाला अत्यंत कौतुक वाटतं त्याचं, की काय कुशल मूर्तिकार आहे. अगदी हुबेहूब
त्यांनी मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि हा त्या मूर्त्यांच्या मध्ये उभा होता. तर यम काय म्हणतो, कोण आहे हा मूर्तिकार? किती सुंदर मूर्त्या बनवल्यात. अहो, देवादिकांना सुद्धा शक्य नाही. खरंच हा माणूस, खरंच ह्याला मानलं पाहिजे वगैरे वगैरे. यम त्याची अतिशय स्तुती करतो. पण खरं म्हणजे अशी मूर्ती मनुष्य घडवणं शक्यच नाही. मला तरी वाटत नाही ही माणसाने मूर्ती घडवली असं म्हणून. कोण असावं बरं हा मूर्तिकार? आता याच्यातला मी जागा झाला ह्या मूर्तिकारातला. त्याने पटकन छातीला हात लावून सांगितलं, "ओ यम महाराज, ह्या मूर्त्या मी बनवल्यात." "असं का? मग चला, मी तुम्हालाच न्यायला आलोय." कशामुळे पकडला गेला तो? त्याच्यातला मीपणाचा भाव यमराजाने त्यावेळेस जागा केला. म्हणजे एकंदर काय सांगितलंय, की ती ही माया काय करते, दुर्घटत्व आहे. ही म्हणून दुर्घटपणा हे मायेला खरं पाहता मायेचं हे दूषण नाही, भूषण आहे. किंवा ही जी माया ही अघटित घटनापटी अशी आहे. अघटित घटनापटी अशी आहे. म्हणजे जे करू नये ते करून दाखवत असते. तर ह्या मायेचा बडिवार इतका वाढला, की तिने ब्रह्मावर सुद्धा सत्ता गाजवायला सुरुवात केली. अगा सृष्ट्याधिक व्यापारू, जो करी जगदीश्वरू, तोही मायेचाच बडिवारू, ऐसे जाण तू. म्हणजे जगदीश्वरावरती सुद्धा मायेने आपलं आवरण टाकलेलं आहे. ही माया असंभवनीय म्हणजे घडून न येणारी आणि त्यामुळे शब्दात वर्णन करून सांगता न येणारी अशी आहे. हे शिष्य राजा, म्हणून ती खोटी आहे, उगीच ती भासत मात्र असते, असे गुरु आपल्या शिष्याला सांगत आहे. आणि ही माया अनिर्वचनीय आहे असं शिष्याने जेव्हा विचारलं, की माया अनिर्वचनीय कशी, त्याबद्दल मला सांगाल का? पण अजून ग्रंथाचा उत्तरार्ध होणार आहे. आपण आताशी पूर्वार्धच पाहत आहोत. त्यामुळे श्रीगुरूंनी इथे 41व्या ओवीमध्ये आश्वासन दिलंय शिष्याला, की माया अनिर्वचनीय कशी आहे हे मी तुला नंतर सांगेल. नंतर म्हणजे केव्हा? तर उत्तरार्धामध्ये सांगेल म्हटलेलं आहे. जरी तू ऐशे म्हणशी माया अनिर्वचनीय कैशी, तरी हे उत्तरार्धी बुजशी अनायाशी गा. तर ब्रह्म मायेच्या अधीन गेलं. याचं काय कारण असावं? की अहो, या ब्रह्माने जर आपल्या स्वतःला मी ब्रह्मा आहे असे म्हटले नसते, तर त्या ब्रह्माचे ब्रह्म पण काय कमी झाले असतं का? कशाला त्याने स्वतःला अहम ब्रह्मास्मी म्हणायचं? म्हणून ही माया ही खोटी आहे आणि विश्व तर मायेने भरलेले आहे. असे समजून तरी परब्रह्म हे एकमेव ईश्वर स्वरूप आहे हे जीवाने मान्य करणं आवश्यक आहे. नव्हे, मान्य करावंच. ही माया म्हणजे मूळ प्रकृती, पुरुषाची स्वतःची शक्ती, तिची आणि त्याची संगती लावणं महत्वाचं आहे. ही माया निर्माण झाली कशी? विविध मतं आहे तिच्यावरती. पण हे आपण केवळ शब्दज्ञानाने समजून घेऊ शकत नाही. मायेची अनिर्वचनीयपण समजण्यासाठी जीवाचा हा देहसंबंधी मी असणारा अहम दूर होणं आवश्यक आहे आणि ते फक्त संतांच्याच कृपेनेच आपल्याला कळू शकतं. मुळातच वेदांत आपल्याला सांगतो, की दिसणाऱ्या जगामध्ये असणारं चैतन्य आहे ते तू शोध. कसं शोधायचं? तुकोबऱ्यांचा सुंदर अभंग आहे. ते म्हणतात, इथं विश्व आहे, जग आहे, सर्वत्र व्यापलेलं आहे, सर्व जनी जनार्दन आम्हाला दिसत आहे. पण काय आहे बघा, विश्वामध्ये विश्वंभर आहे, जगामध्ये जगदीश आहे, सर्वामध्ये नारायण आहे, जनामध्ये जनार्दन आहे. ही अनुभूती तुकाराम का अभंगामध्ये सांगतात. विश्वी विश्वांभर बोले वेदांताचे सार. वेदांत काय सांगतो? विश्वात विश्वांभर आहे. शास्त्रे काय सांगतात? जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश. पुराणे काय सांगतात? व्यापिले हे नारायणे ऐशे गरजती पुराणे. आणि संत काय सांगतात? जनी जनार्दन संत बोलती वचन. म्हणजे वेद, शास्त्र, पुराणे आणि आप्तवाक्य प्रमाणानुसार या दिसणाऱ्या आकारामध्ये, मायावी आकारामध्ये असणारं चैतन्यरूप परब्रह्म आहे, ते स्वीकार. तर ही माया जी आहे, ज्याने मायेला व्यापून टाकले ते सगुण ब्रह्म आणि उरलं ते केवळ ब्रह्म. मग ब्रह्म दोन भागात का विभागलं? तर सुंदर उपमा दिलेलं आहे, की जे जे मायेने अंगीकृत केलेलं आहे ते सगुण ब्रह्म आणि जे अमायिक आहे ते निर्गुण ब्रह्म किंवा ज्याला केवळ ब्रह्म म्हणूया. पण तसं पाहता दोन्ही एकच बरं का. म्हणजे शबल ब्रह्म ज्याला म्हटले आणि दुसऱ्याला
शुद्ध ब्रह्म म्हटलेलं आहे. ते जे परब्रह्म सगुण तोची परमात्मा जाण, परमपुरुषाईशी कोण तेथेची बोलिले. म्हणूनच घट नाही तर घटातल्या मातीकडे पहा, अलंकार नको अलंकारातलं सोने पण पहा, तरंग नको तरंगातलं जल पण पहा. म्हणजे जे पाणी समुद्राचं जे पाणी लाटांच्या रूपाने आकार धारण करतं, त्यावेळेस त्या आकाराला सुद्धा पाणीच म्हणायचं असतं. पण आकाराला आल्यामुळं त्या पाण्याला नाव पडलं लाट. तसं मूळ परब्रह्म आकाराला आलं ते जीवदशेला आलं. वस्तुतः जीवामध्ये शिवाचं चैतन्य आहे, कारण ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन असं म्हटलेलंच आहे. पण झालं असं की जीव हा मायेच्या अधीन झाला आणि ईश्वर हा मायेचा अधीश झालेला आहे. असं हे मूळ प्रकृती पुरुष संबंध इथे स्वामी समजावून सांगत आहे की वस्तुतः पाहणाऱ्याच्या दृष्टीने अलंकार, पण सुवर्णाकाराच्या दृष्टीने पाहिल्यावरती मात्र सोनच आहे. ह्या दृष्टीने पहा, म्हणजे लाटांकडे लाटांच्या दृष्टीने पाहाल तर मग फसाल, पण लाटांच्या आतमध्ये सोन्याच्या दृष्टीने पाहाल तर मात्र मूळ ज्ञान होईल की अरे हे लाटा म्हणजे पाण्याला आलेला नाम आणि रूपाचा हा खेळ आहे सगळा. एक घडलेली घटना आहे. एक मनुष्य अतिशय श्रीमंत होता आणि त्याच्या देव्हाऱ्यामध्ये तो खंडोबाचा भक्त होता. त्याच्याकडं मोठा खंडोबा होता आणि एक खंडोबाचं कुत्र पण त्याने बनवून घेतलं होतं देव्हाऱ्यामध्ये, आणि ते कुत्र आणि तो खंडोबा दोन्ही सोन्याचे होते. पुढे फार गरिबी आली म्हणून त्या नाईलाजाने त्याला हे सोन्याचे देव विकायची वेळ आली. सोनाराकडे घेऊन गेला, म्हणला मला माझा खंडोबा आणि माझं कुत्र विकायचंय. सोनाराच्या दृष्टीने खंडोबा पण नाही आणि कुत्र पण नाही. सोनार ज्या दृष्टीने बघतोय तो सोनं म्हणून पाहत आहे. आता झालं असं की खंडोबाची मूर्ती आतून पोकळ होती आणि कुत्र्याची मूर्ती मात्र भरीव होती. त्यामुळे वजन करताना कुत्र्याचं वजन जास्त बसलं आणि खंडोबाचं वजन कमी बसलं. त्यामुळे सोनाराने कुत्र्याची किंमत जास्त सांगितली, खंडोबाची किंमत कमी सांगितली. याला खूप राग आला सोनाराचा. म्हटलं मूर्खा, अरे कुत्र येते त्याची किंमत जास्त करतो आणि खंडोबाची किंमत कमी करतोस. सोनार म्हणला, अहो महाराज, तुम्ही काय विकायला आलात माझ्याकडं? खंडोबा कुत्र विकायला आला की सोनं विकायला आला ते आधी सांगा म्हटले. तुमच्या दृष्टीने असेल तो खंडोबा किंवा कुत्र, पण माझ्या दृष्टीने सोनं आहे ना. मी तुम्हाला सोन्याची किंमत सांगितली, खंडोबाची कुत्र्याची नाही किंमत सांगितली. म्हणजे कोणत्या दृष्टीने पाहायचं आहे. जग असं की वस्तुप्रभा असं म्हटल्यावरती व्यावहारिक सत्तेमध्ये जग सत्यच वाचतं, कारण तो मायेचा खेळ आहे. पण पारमार्थिक सत्तेत पाहिल्यावरती मात्र जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश हेच आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे या प्रकृती पुरुषाचं वर्णन चालू आहे. जीव हा प्रकृती आणि शिव हा पुरुष सांगितलेला आहे. आणि हा अनादी काळापासून खेळ चालू आहे बरं का. काय म्हटलं स्वामींनी, हा अनादि सिद्ध रोळू जो प्रकृती पुरुषाचा मेळू, एके विन एकाशी वेळू न गमे क्षणू भरही. या प्रकृती पुरुषाला एकमेका वाचून अजिबात गमत नाही, म्हणजे करमत नाही. इथे जीवाला शिवत्व येण्यासाठी काय करावं, काय व्हायला पाहिजे, जीव हा शिव व्हायला पाहिजे. तर सांगितलंय इथे परमात्म्याची कृपा व्हायला हवी. मग परमात्म्याला जाणण्याची पद्धत कोणती? तर त्याच्याच प्रकृतीला शरण जायचं. बघा कसं उपाय सांगितलं बघा. सुटायचं कशातून? मायेतून. कोण सोडवीन? मायाधीश परमात्मा. मग परमात्म्याला प्रसन्न कसं करून घ्यायचं? तर म्हणे मायेला शरण गेल्यावरतीच. असे साठ्यालोट्याची भाषा आहे बघा. म्हणजे तुकाराम महाराजांना त्याविषयी म्हणतात बघा, तुका म्हणे कृपा करले नारायण तरीच हे वर्म पडे ठाई. नारायणाची कृपा होण्यासाठी म्हणजे एकंदर काय, मायेला प्रसन्न करून घ्या, मग मायाधीश परमात्मा स्वाधीन होईल. हा सोपा उपाय भक्ती मार्गाने सांगितलेला आहे. नाहीतर मग ज्ञान मार्गाने मी ब्रह्म आहे अशा पद्धतीने मायेचा निराश करून टाका. हा एक दुसरा उपाय आहे. तेव्हा प्रकृतीला शरण जाऊन तिच्या साह्याने परमात्म्यात जाणणे. कारण प्रकृती ही कोण आहे आता आपल्या दृष्टीने? आपली आई आहे, ती माता आहे. परमात्मा जर पिता आहे तर ही माया प्रकृती माता आहे. या देवी सर्व भूतेषु
मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आणखी एक उपाय सांगितलाय की ज्या परब्रह्माचं ध्यान करायचंय, म्हणजे ते सगुण ब्रह्म असे नका, त्या सगुण ब्रह्माचं ध्यान करायचं असेल तर ते परब्रह्माचे जे शरीर आहे त्याला शरीर म्हणू नका. तो सच्चिदानंद रूपी विग्रह आहे. परमात्म्याची मूर्ती, मग ती भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असो वा श्रीरामाची असो, त्या मूर्तीकडे ज्ञान विग्रह अशाच रूपाने पहा. परमपूज्य संत बाबा महाराज आर्वीकर त्यांच्या साधना संहिता ग्रंथामध्ये सांगतात की आम्हा भारतीयांच्या दृष्टीने दगडाची मूर्ती म्हणजे देव नाही. दगडाची मूर्ती म्हणजे देव नसून देवच मूर्ती रूपाने आलेला आहे ही आमची धारणा आहे. बघा, दगडाची मूर्ती म्हणजे देव नाही, तर देवच मूर्तीच्या रूपाने आकाराला आलेला आहे ही आमची धारणा आहे. ती धारणा असावी. म्हणून भगवान श्रीकृष्ण याची मूर्ती जरी असली त्याचं ध्यान करायचं असेल तर सच्चिदानंद विग्रह आहे. काय सुंदर वर्णन केले बघा. वंशी विभूषित करान नवनीरदाभात पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्ठात पूर्णेंदु सुंदर मुखारविंद नेत्रात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहान न जाणे. अशा प्रकारे त्या स्वरूपाला खरं पाहता आपल्याला सर्वेश्वराला जाणून घ्यायचं आहे. पण सर्वेश्वराला, विश्वव्यापक परमात्म्याला जाणून घेण्याच्या आधी त्याच्या सगुण रूपाला जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्या सगुणाची उपासना केली पाहिजे. कारण मायेची प्रवृत्ती व निवृत्ती घडवून आणण्यास हाच एक परमपुरुष समर्थ आहे. ह्या परमपुरुषाच्या ठिकाणी म्हणजे येथे हरी, हर किंवा ब्रह्म यांची काय कथा. परमपुरुष हा सर्वश्रेष्ठ आहे. याच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ या विश्वामध्ये नाहीये. त्या सर्वेश्वराला जाणून घ्या. ब्रह्मा विष्णू महेश असे कितीतरी त्याच्यातून निर्माण झालेले अवतार आहेत. त्याच्याविषयी त्याच्या व्यापकता व्यक्त करताना तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपारा अमुपा पांडुरंगा विनवितो रंक दासमी सेवक वचन हेती एक ऐकावे. तुझी स्तुती वेद करिता भागला निवांतची ठेला नेती नेती ऋषी मुनी बहु सिद्ध कविजन वर्णिता तुझे गुण न सरती तुका म्हणे तेथे काय माझी वाणी जे तुझी वाखाने कीर्ती देवा. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपारा अमोपा पांडुरंगा. असं हे गुणत्रयाच्या पलीकडं, मायेच्याही पलीकडं हे असलेलं व्यापक परमात्म्याचं रूप आहे. म्हणून ते जाणून घ्यायचं असेल तर आधी माया समजून घ्या. म्हणजे मायेने निर्माण केलेला हा जो जगत पसारा आहे हा समजून घ्यायला पाहिजे. आणि तेच आता ह्या तत्वसृष्टी कथनामध्ये सांगत आहे की 25 तत्वांच्या साह्याने हे कसं निर्माण झालं, ज्याला पंचीकरण असं म्हटलेलं आहे. ते पंचीकरण आता स्वामी इथून पुढे आपल्याला समजावून सांगत आहे. आणि या पुढच्या सुद्धा प्रकरणामध्ये हेच पंचीकरण येत आहे. तत्पूर्वी मायेचे कर्तृत्व ते सांगतात. त्या सर्वेश्वराने मायेला पाहिले आणि माया महत् तत्वाला उत्पन्न करती झाली. सृष्टी निर्माण व्हावी अशी जी इच्छा उठली तेच महत्त्व. खरं म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी मी एक आहे अनेक व्हावं असा जो संकल्प निर्माण झाला त्यालाच मायेचं महत्त्व असं म्हटलं जातं. महामायेचे जे शुद्धत्व तेच ओतीव महत्त्व होय. सत्वगुणाच्या पोटातच रज व तम हे दोन गुण गूढपणे म्हणजे गुप्तरूपाने वर्तत असतात. ही माया सत्वगुणी माया जरी असली तरी तिच्या उदरामध्ये रजतम गुप्तरूपाने असल्यामुळे ही माया गुणक्षोभिनी बनली. तीच या देवतांचा कारण देह होय. कारण तिच्यातूनच पुढे अशा अनेक देवता निर्माण झाल्या. जगत उत्पत्ती स्थिती प्रलय सर्व या महत्त्वातून निर्माण झालेले आहे. तर असा हा महत्त्व सुरुवातीला सांगितलेला आहे. पंचकरण सांगायला स्वामींनी आता इथून सुरुवात केलेली आहे. त्यांनी सांगितलं की त्रिविध अहंकाराची उत्पत्ती येथे मायेपासून झालेली आहे. त्रिविध अहंकार म्हणजे सात्विक तामस अहंकार, राजस अहंकार आणि सात्विक अहंकार
यांच्यापासून क्रमशः काय काय आणि कसं कसं निर्माण झालं याविषयी बघूया स्वामींनी काय वर्णन केले ते. स्वामी वर्णन करतात की तामस अहंकारापासून पंचमहाभूते आणि त्या महाभूतांचे विषय, आता ज्याला आपण तन्मात्रा म्हणूया, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे पंचमहाभूतांचे म्हणजे आकाश वायू अग्नी जल पृथ्वी यांचे विषय, हे महाभूते आणि त्यांचे विषय ज्याला द्रव्य शक्ती म्हटलेलं आहे, हे कुठून निर्माण झाले तर हे महामायेच्या या महत्त्वाच्या तामस अहंकारापासून निर्माण झालेले आहे. 73व्या ओवीत म्हटलेलं आहे, सर्वेश्वरू अवलोकितू द्रव्यशक्ती समवेतू तामस अहंकारू प्रसवतू पंचमहाभूते. तो तामस अहंकार गगनाला जन्म देतो, गगन पवनाला उत्पन्न करते, पवन म्हणजे वायू अग्नीला निर्माण करतो, अग्नी उदकाला निर्माण करतो, उदक पृथ्वीला निर्माण करतो. अशी ही पंचमहाभूतांची निर्मिती त्यांच्या विषयांसहित तामस अहंकाराने म्हणजे महामायेच्या द्रव्य शक्तीने निर्माण झाले. पुढे 5 विषय पण त्यापासूनच निर्माण झालेले आहेत. आता पुढे क्रियाशक्तीरूप असलेला जो राजस अहंकार आहे, तर राजस अहंकाराचं वर्णन केलेलं आहे. राजस अहंकाराने काय निर्माण केले तर ज्ञानेंद्रिय पंचक निर्माण केले, कर्मेंद्रिय पंचक निर्माण केले आणि प्राणपंचक निर्माण केले. आता बघा, पहिली सृष्टी कोणती झालेली आहे, पंचमहाभूतांची, म्हणजे ज्याला आपण भोग्य वस्तू म्हणूया. या पंचमहाभूतांना काय म्हणायचं, भोग्य वस्तू. आता भोग्य वस्तू भोगण्यासाठी ज्या साधनांची गरज आहे, भोग्य वस्तू आहे, भोगता आहे, पण भोग घेण्याचं साधनच नसेल तर प्रथमतः भोग्य वस्तूची निर्मिती करण्यात आली. आता पंचमहाभूते त्याचे पंचविषय हे भोग्य वस्तू आहेत. त्यांचा भोग घेण्यासाठी ज्या साधनांची गरज आहे, ज्याला क्रियाशक्ती म्हटलेलं आहे, ती साधनं जी राजस अहंकारापासून निर्माण झाली, ती साधनं म्हणजे ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि प्राणपंचक. जीव या 3 साधनांच्या साह्यानेच विषयांचा उपभोग घेऊ शकतो. आता राजस अहंकारापासून 5 ज्ञानेंद्रिये, कान त्वचा नेत्र जिव्हा नाक हे ज्ञानेंद्रियाचे पंचक, मग वाणी हात पाय शिष्ण आणि गुद कर्मेंद्रिय पंचक, व्यान उदान समान अपान प्राण हे प्राणपंचक. असे हे काय निर्माण झाले, भोग्य वस्तू निर्माण झाल्या, भोग घेण्याची साधनं निर्माण झाली. आता राहिली ज्ञानशक्ती. ज्ञानशक्ती म्हणजे सात्विक अहंकार. सात्विक अहंकारापासून भोगता, भोग्य वस्तूंचा भोग घेण्याच्या साधनांपासून भोग घेणारा जो भोगता, तो भोगता सात्विक अहंकारापासून निर्माण झाला, ज्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हटलेलं आहे. हे अंतःकरण चतुष्टय मन बुद्धी चित्त अहंकार याविषयी स्वामींनी म्हटलेलं आहे की एकची अंतःकरण चतुर्विधा वृत्तीभेदे होय भिन्न, मन बुद्धी चित्त अहंकार जाण येणे आकारे पै. सात्विक अहंकाराने जी तत्व निर्माण केली त्यांना भोग साधने म्हटले जातात. तत्व जाणणारे मात्र त्यांना कर्ता भोगता असे म्हणतात. 2 प्रकारचे प्रवाद आहेत, पण इथं मात्र स्वामींनी जे काही सांगितलं ते आपण कोष्टकाच्या साह्याने पुढे सांगणार आहोतच लगेचच. अशा प्रकारे तामस अहंकाराच्या द्रव्य शक्तीपासून पंचमहाभूते म्हणजे भोग्य विषय निर्माण झाले. राजस अहंकाराच्या क्रियाशक्तीपासून इंद्रियादी भोग घेणारी साधने निर्माण झाली. आणि पुढे येतो तो सात्विक अहंकार, भोग घेणारा भोगता, अंतःकरण रूपी भोगता निर्माण झाला. आणि हेच सगळं वर्णन या प्रकरणाच्या शेवटी म्हणजे साधारणतः ओवी 91 पासून 101 या शेवटच्या 11 ओव्यामध्ये स्वामींनी या प्रकरणाचा विचार केलेला आहे. ते आपण कोष्टकाच्या साह्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रथम पहा, अंतःकरण. इथे अंतःकरण पंचक मानायचं आहे, चतुष्टय नाही, पंचक मानायचं आहे. अंतःकरण पंचक कोणतं क्रमशः घेऊया आपण. अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार.
मग पंचप्राण, पंचप्राण व्यान, समान, उदान, प्राण, अपान. 5 ज्ञानेंद्रिय श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिह्वा, घ्राण. 5 कर्मेंद्रिय वाणी, हात, पाय, शिश्न, गुद. गुण आलेले पंचगुण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ज्याला गुणही म्हटलेला आहे आणि ज्याला विषय असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे अंतःकरण पंचकाला म्हणायचं भोगता, जो भोग घेणार आहे तो. पंचविषयांना भोग्य विषय म्हणायचं, ज्या विषयांचा भोग भोगत्याला घ्यायचा आहे ते विषय. आणि कशाच्या साह्याने तो भोग घेणार आहे, तर त्याच्याजवळ पंचप्राण आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत. या तिन्हींच्या साह्याने भोगता अंतःकरण पंचविषयांचा भोग घेतो. कसा घेतो ते पाहण्यापूर्वी ह्या पंचीकरणातून हा स्थूल देह कसा निर्माण झाला त्याचा थोडक्यात आपण विचार करूया. प्रथमतः आकाश हे सर्व अपंचीकृत पंचमहाभूत होती. 5ही महाभूत ही सुरुवातीला अपंचीकृत म्हणजे सुट्टी होती, स्वतंत्र होती. ते परस्परामध्ये मिसळले आणि त्याच्यातून 5चे 25 झाले. तसा विषय मोठा आहे, पुढे तो क्रमशः सांगितलाही जाईल. इथे फक्त आपण त्याचा थोडासा निर्देश करत आहोत. तर आकाशाने स्वतःचा अर्धा भाग बाजूला काढला आणि अर्धा भाग स्वतःसाठीच ठेवला. आपण हे फक्त आकाशाचं समजून घेऊ. हाच प्रकार बाकीच्या उरलेल्या महाभूतांना आपण समजून घ्यायचा आहे. आकाशाने स्वतःचे 2 भाग केले, म्हणजे गोल वर्तुळ आपल्या डोळ्यापुढे आणा. गोल वर्तुळ, वर्तुळाला उभा छेद द्या. अर्धवर्तुळ म्हणजे आकाश, आकाशाचा स्वतःचा भाग. आणि आकाशाचा जो दुसरा जो भाग आहे अर्धवर्तुळाचा, त्याचे पुन्हा 4 समान भाग पाडले आणि ते 4 समान भाग आकाशाने पुढच्या महाभूतांना देऊन टाकले. म्हणजे आकाशाने 1/2 अर्धा भाग आकाशाने स्वतःसाठी ठेवला आणि उरलेल्या अर्ध्या भागाचे 4 समान भाग केले. म्हणजे 1/8 प्रमाणे आकाशाने 1 भाग वायूला दिला, 1 भाग अग्नीला दिला, 1 भाग जलाला दिला आणि 1 भाग त्याने आकाशाने पृथ्वीला दिला. असा प्रकार आहे. याच पद्धतीने आपण समजून घ्यायचं आहे. वायूने स्वतःचा अर्धा भाग स्वतःसाठी ठेवला आणि वायूचा 1/8 भाग आकाशात, 1/8 भाग अग्नीत, 1/8 जलात, 1/8 भाग पृथ्वीत. आता हे आपल्या लक्षात येईल. या पद्धतीने हे कोष्टक म्हणजे हे पंचमहाभूतांचं परस्परामध्ये संमिश्रण झालं, याला म्हणतात पंचीकरण. हा स्थूल देह अशा प्रकारे निर्माण झाला. आता कोणापासून स्थूल देहात काय काय निर्माण झालं याचं वर्णन आता इथं नाही, त्याचं वर्णन पुढल्या प्रकरणामध्ये स्वामींनी विस्तारपूर्वक केलेलं आहे. फक्त पंचीकरण कसं झालं पंचमहाभूतांचं हे आता आपण बघितलं. आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊया की भोगता, भोग्य साधन आणि भोग्य विषय. महत्वाचा विषय एवढं समजलं की हे प्रकरण संपलं, पूर्ण झालं. मग आता बघा, याला परस्पर अनुप्रवेश असं म्हटलेलं आहे. तत्वांचा परस्पर अनुप्रवेश होतो आणि मग भोगता, भोग्य साधन आणि भोग्य विषय ही प्रक्रिया सुरू होत असते. आता बघा, एक भोगत्याचा एक विषयाप्रत तो कसा भोग घेतो याचं थोडक्यामध्ये पाहायचं आपल्याला. पहिला भोगता घ्या. पहिला भोगता अंतःकरण. म्हणजे अंतःकरण हे 5 विभागात आहे. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार असा 5चा मिळून हा खरं पाहता एकच भोगता आहे. पण त्याचे पुन्हा एक आपल्या समजावं म्हणून सुट्टे भाग केलेले आहेत. अंतःकरणाला विषय कोणता घ्यायचा आहे? शब्द. शब्द हा विषय अंतःकरणाने ग्रहण करायचा आहे. मनाने स्पर्श नावाचा गुण ग्रहण करायचा आहे. बुद्धीने रूप नावाचा गुण ग्रहण करायचा आहे. चित्ताने रस नावाचा गुण ग्रहण करायचा आहे. अहंकाराने गंध नावाचा गुण किंवा विषय, आता आपण विषय म्हणूया, ग्रहण करायचा आहे. आता बघा, शब्द हा गुण कोणाचा? आकाशाचा. स्पर्श वायूचा. रूप तेजाचा म्हणजे अग्नीचा. रस जलाचा आणि गंध गुण पृथ्वीचा. मग आकाशाचा शब्द गुण त्याचा संबंध अंतःकरणाशी.
वायूचा स्पर्श गुण, त्याचा संबंध मनाशी. तेजाचा म्हणजे अग्नीचा रूप नावाचा गुण, त्याचा संबंध बुद्धीशी. जलाचा रस नावाचा गुण, त्याचा संबंध चित्ताशी. आणि पृथ्वीचा गंध नावाचा गुण, त्याचा संबंध अहंकाराशी. आपण म्हणू हे अशा प्रकारच्या क्लिष्ट प्रक्रिया समजून घेऊन त्यांनी काय साधणार आहे. पण खरं पाहता आपल्या अंतःकरणामध्ये घडलेल्या सगळ्या काही प्रक्रिया समजून घ्यायच्या असतील तर अशा प्रकारचा हा सगळा जो काही स्थूल सूक्ष्म देहाच्या पंचीकरणाचा पसारा मांडलेला आहे तो समजून घ्यायचा आहे. खरं पाहता परब्रह्म आहे कसं हे स्वामींनी सांगून मोकळे झालेले आहेत. मग बस समजलं आम्हाला, तसं नाहीये. तर परब्रह्म आणि आपणच्या मध्ये हा जो मायावी पसारा आहे त्याचा निराश केल्याशिवाय, तो समजून घेतल्याशिवाय मूळ परब्रह्म अर्थात शबल ब्रह्म समजल्याशिवाय शुद्ध ब्रह्म समजणार नाही. म्हणून हा सगळा खटाटोप सांगितलेला आहे. स्थूल सूक्ष्म कारण सगळ्या देहांचा निराश करायचा आहे आणि मगच आपण महाकारणाच्या पलीकडे जाऊ शकतो. हा निराश केलाच पाहिजे का? हो, केलाच पाहिजे. याला काही पर्याय नाही का? नाही. हे करावंच लागतं. म्हणजे ज्ञान, भक्ती, योग यांच्या साह्याने हे प्राप्त करून घ्यायचं असतं. असो, फक्त 5 मिनिटांमध्ये आपल्याला कोष्टक समजून घ्यायचं आणि थांबायचं आहे. अंतःकरण त्याला आकाशाचा शब्द गुण ग्रहण करायचा आहे. अंतःकरण भोगताय. अंतःकरणाला बघा, अंतःकरणाला आकाशाचा गुण, शब्द हा गुण समजून काय भोगायचा, असं म्हणतो भोगायचा आहे. मग तो कसा भोगणार? तो व्यान वायूचं साह्य घेणार. कोणाचं? व्यान वायूचं साह्य घेणार. आणि आता चला, शब्द गुण ग्रहण करायचा आहे म्हणजे भोगायचा आहे. म्हणजे ज्ञानेंद्रिय कोणतं वापरणार? तो अर्थातच कान. आणि त्याचा संबंध कुठे येणार? वाणीशी. म्हणजे काय माहितीये का? अंतःकरण हे व्यान वायूच्या आणि कान या ज्ञानेंद्रियाच्या साह्याने आकाशाचा शब्द नावाचा गुण ग्रहण करतो आणि वाणीतून प्रकट करतो. सोडतो कुठून? ग्रहण करणं आणि सोडणं, ग्रहण करणं आणि सोडणं ही प्रक्रिया लक्षात ठेवायची. परत बघा, हे वाक्य समजलं तर पुढल्या सगळ्यांचं आपल्याला समजेल. अंतःकरण हा भोगता व्यान वायूची मदत घेतो आणि कान या ज्ञानेंद्रियाची मदत घेतो आणि शब्द नावाचा विषय ग्रहण करतो आणि तो मुखावाटे सोडून देतो, वाणी वाटे सोडून देतो. आता पुढे पुढे बघा, आता आपल्या लक्षात येईल. मन समान या वायूची मदत घेतो. त्वचा ह्या ज्ञानेंद्रियाची मन मदत घेतो. का बरं त्वचेची मदत घेतली? तर मनाचा विषय कोणता आहे? स्पर्श. मग जसा शब्द हा कानाचा गुण आहे तसा स्पर्श हा त्वचेचा गुण आहे. मग स्पर्शाचा भोग घ्यायचा म्हटल्यावरती मदत कोणाची घ्यायला पाहिजे? त्वचेची. आणि तेथे वायू कोणता? समान. मन हा समान वायू, त्याला प्राण म्हणूया, आणि त्वचा या ज्ञानेंद्रियाच्या साह्याने वायूचा जो स्पर्श नावाचा गुण आहे तो गुण तो विषय ग्रहण करतो आणि वायू तत्वाचं जे कर्मेंद्रिय आहे हात, त्या हाताच्या साह्याने त्याचा अनुभव घेतो. ते सोडतो म्हणजे अनुभव घेतो समजायचा. म्हणजे एखादा स्पर्श कसा आहे? मऊ आहे की खडबडीत आहे, थंड आहे की उष्ण आहे, हे त्वचेच्या साह्याने जरी जाणून घ्यायचं असलं तरी आपण प्रामुख्याने कोणत्या कर्मेंद्रियाचा जास्तीत जास्त वापर करतो एखाद्या वस्तूचा स्पर्श समजून घ्यायचा असेल तर हाताचाच फक्त वापर करतो. मग आता बघा, आता आपल्या लक्षात येईल, मन ज्याला स्पर्श विषयाचा उपभोग घ्यायचा आहे त्यासाठी तो समान वायूचा आणि त्वचेचा आधार घेईन आणि त्याच्या साह्याने स्पर्श गुणाचा अनुभव घेईन आणि अनुभव घेण्यासाठी मात्र तो साधन कोणतं वापरेन? आणखी हात. त्या हाताच्या साह्याने तो अनुभव तो परिपूर्ततेला नेईन. पुढे घ्या बुद्धी. बुद्धीचा कोणता विषय भोगायचा आहे? रूप. रूप कोणाचा आहे? अग्नितत्वाचा आहे. अग्नितत्वाचा गुण कोणता? रूप. त्या रूपाचा उपभोग कोण घेणार आहे? बुद्धी. आणि आता बुद्धी काय करणार? उदान वायूच्या साह्याने आणि डोळ्यांची मदत घेणार, कारण डोळ्यांनी रूप दिसणार आहे.
ते रूप पाहीन, ग्रहण करीन आणि त्या रूपाला प्राप्त करण्यासाठी पाय या कर्मेंद्रियांचा ती वापर करेन. कारण का समोर एक वस्तू पडलेली आहे, ती वस्तू आपल्याला आवडली, ती आपल्याला हवी आहे, तर तिथपर्यंत आपल्याला पाय घेऊन जातात. आपण वस्तू पाहिलेली आहे, तिला हात नाही लावलेला, स्पर्श कशासाठी नाही पाहिलेलं, पाहिलेल्या वस्तूला प्राप्त करण्यासाठी पायाचा वापर करायचा आहे. म्हणजे बुद्धी उदान वायू आणि चक्षुच्या साह्याने, डोळ्यांच्या साह्याने रूप पाहते आणि तिथपर्यंत पाय जाऊन पोचतात त्या वस्तूला प्राप्त करण्यासाठी. अशा प्रकारे हा कसा एक अंतःकरण भोगत्याचा कसा व्यवहार होत असतो बघा आपल्या देहामध्ये. आता इथे एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की माऊलींचा एक सुंदर अभंग आहे बघा. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. इथे डोळ्यांनी रूप पाहिलं, रूप हा बुद्धीचा विषय. मग सुख कोणाला झालं, कोणत्या साजनीला सुख झालं, तर बुद्धिरूपी साजनीला सुख झालेलं. असा अनेक अन्वयार्थ आपण जर हे वेदांताचा नीट अभ्यास केला तर आपण हा अन्वयार्थ लावू शकतो. अजून 2 बोगते राहिलेले आहेत, ते पाहायचं आणि आपल्याला थांबायचं आहे. पुढचा चित्त नावाचा अंतःकरण आहे. चित्त नावाचा अंतःकरण, त्याचा विषय कोणता आहे, रस नावाचा त्याचा विषय. हा रस कोणाचा आहे, जलतत्वाचा आहे. हा रस त्याला ग्रहण करायचा आहे. कशाच्या साह्याने ग्रहण करेन, तर त्याला कोणतं ज्ञानेंद्रिय वापरावं लागेल, जीभ. आणि कोणत्या प्राणाची मदत घ्यावी लागेल, प्राणाच्या मदतीने, जिभेच्या मदतीने चित्त जलतत्वाचा रसविषय ग्रहण करीन. आणि केलेल्या रसविषयाचा त्याग कशाने करीन, तर मूत्र इंद्रियाच्या द्वारे त्याग करीन. राहिलं शेवटचं अहंकार. अहंकार अंतःकरणाचा विषय कोणता आहे, गंध. पृथ्वी गंध तत्व हा गंध विषय हा अहंकार या भोगत्याचा भोग्य विषय आहे. त्याने काय करायचं, अपान आणि प्राण यांच्या साह्याने पृथ्वीच्या गंध विषयाचा ग्रहण करतात. कारण गंध, कुठलाही गंध असो, सुगंध असो की दुर्गंध असो, त्यासाठी नाकानेच तो येत असतो. म्हणून नाक आणि अपान यांच्या साह्याने तो गंध ग्रहण करतो आणि गुदद्वाराद्वारे सोडून देतो. साध व्यवहारातलं उदाहरण आहे, गुदद्वाराने अपान वायू सोडल्यावरती तो थडक तडक निघतो, तर थेट नाकापाशीच जाऊन पोचतो. कसा गंध, म्हणजे गुदद्वाराचा आणि नाकाचा कसा संबंध आहे बघा पृथ्वी तत्वाचा. पृथ्वी तत्व थोडक्यात काय, की आपल्याला ह्या पंचमहाभूतांचा जर विचार करायचा असेल तर आकाश तत्वाच्या शब्दगुणाचा विचार करताना आपल्याला अंतःकरण, व्यान वायू, कान आणि वाणी हा संबंध लक्षात ठेवावा लागेल. त्याप्रमाणे वायूचा स्पर्श कोणाचा संबंध पाहायचा असेल तर मन, समान वायू, त्वचा आणि हात. अग्नितत्वाच्या रूप गुणाचा विषय पाहत असताना बुद्धी, उदान वायू, चक्षु आणि पाय. जलतत्वाच्या रसगुणाबाबत चित्त, प्राण, जिव्हा आणि शिश्न किंवा मूत्र इंद्रिय. आणि पृथ्वीच्या गंध तत्वाचा विचार करताना अहंकार, अपान, घ्राण आणि गुदद्वार. हा विस्तार का केला इथं स्वामींनी ते पाहू आणि आपण थांबूया. की खरं पाहता इथे आपल्याला हे पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, हे पंचविषय, ही पंचमहाभूत, त्यांचा हा विस्तार. याचं कारण असं की आपण म्हणजे जीव हा ह्या सगळ्या पंचमहाभूतांच्या दिसणाऱ्या स्थूल दृश्य जगतालाच खरं मानून स्वतःच्या स्वरूपाला विसरलेला आहे, नव्हे विसरतो. त्याला आपल्या मूळ स्वरूपाला जायचं असेल, पावायचं असेल तर तो आणि ते ब्रह्म दोघेही निर्गुण निराकारच आहे. पण त्यांच्यामध्ये असलेला हा दृश्याचा जो पडदा आहे, हा जो भास आहे, हा भास समजून घेतल्याशिवाय हा भास दूर होणार नाही आणि जीवशिव ऐक्य होणार नाही. ते व्हावं म्हणून हा सुरुवातीला सगळा पंचकरणाचा डोलारा, स्थूल देहाचं पंचीकरण, सूक्ष्म देहाचं पंचीकरण, कारण देहाचं पंचीकरण, हा सगळा विषय स्वामींनी ह्या पूर्वार्ध प्रकरणामध्ये मांडलेला आहे. त्यातील आज आपलं 3रं प्रकरण पूर्ण झालेलं आहे. 3ऱ्या प्रकरणाची शेवटची ओवी आहे, यया प्रसंगा अनंतरे मुकुंद मुनीचेनी दातारे
प्रपंच विस्तारिला सर्वेश्वरी कैसा तो ऐक जेसू. आता सुरुवातीला हे सृष्टीची निर्मिती कशी झाली हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर झालं. मग सृष्टीची अशा प्रकारे पंचकरणातून निर्मिती झाल्यानंतर आता ह्या सृष्टीचा ह्या प्रपंचाचा विस्तार झाला तरी केवढा, कसा, कुठं, याचं सविस्तर वर्णन प्रस्तुत ग्रंथाच्या पूर्वार्धाच्या 4थ्या प्रकरणामध्ये, म्हणजे विवेक सिंधूच्या पूर्वार्धाचा 4थ्या प्रकरणामध्ये स्वामी सांगणार आहेत. त्याचा विचार आपण पुढील प्रवचनाच्या वेळेस करूया. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी समर्पित करतो आणि मी थांबतो. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषानी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावे येथ म्हणे श्री विश्वेश्वरा